नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण जाहिरात लेखन या पाठ्यघटकाचा किंवा लेखन विभागातील या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. शालेय अभ्यासक्रमामध्ये लेखन विभागामध्ये जाहिरात लेखन हा एक पाठ्यघटक आहे. इयत्ता 10वी साठी साधारणतः तो 5 गुणांसाठी विचारला जातो. आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा घटक जो आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, लोकांचे लक्ष आकर्षित करून आपल्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ करणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आणि जाहिरात तयार करणे ही अत्यंत सृजनशील कला आहे. त्यामुळे आपल्याला या कलेची माहिती असायला पाहिजे. आज आपण रस्त्याने येताना जाताना वर्तमानपत्रावर टेलिव्हिजन बघत असताना बऱ्याचशा जाहिराती आपण बघत असतो. ह्या जाहिराती अगदी कमी शब्दामध्ये बराचसा आशय याच्यामध्ये सांगितलेला असतो. काही जाहिराती तर 2-2 सेकंदामध्ये भरपूर आशय बोलून जाणारे आहेत. तर त्यामुळे ही जाहिरात करणे ही एक कला आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला जाहिरात तयार करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील यांचा पहिले आपण विचार करणार आहोत. बघा, पहिली गोष्ट आहे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे. म्हणजेच कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त आशय म्हणजे संदेश आपल्याला जो द्यायचा आहे तो जास्तीत जास्त मोठा लोकांपर्यंत गेला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जाहिरातीमध्ये लक्षवेधी शब्दरचना असावी. लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी जाहिरात हीच प्रभावी जाहिरात असते. बऱ्याच वेळेस आपण रस्त्यांनी जाताना एखादा फलक चटकन आपलं लक्ष वेधतो, तर त्याच्यात तशा लक्षवेधी बाबी आवर्जून टाकलेल्या असतात. तिसरी गोष्ट आहे जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे दिसले पाहिजे. जाहिरात नेमकी आपली कशाची आहे तीच गोष्ट जर दिसली नाही तर जाहिरात करून काही फायदा होणार नाही. मग आपल्या जाहिरातीमध्ये आपल्या दुकानाचं नाव असेल किंवा उत्पादनाचं नाव असेल किंवा एखाद्या समारंभाची जाहिरात असेल तर त्याचं जे नाव असेल ते ठळकपणे आणि आकर्षकपणे दिसायला पाहिजे. चौथी गोष्ट, जाहिरातीत अलंकारिक भाषा, काव्यमयता, प्रभावी शब्दांचा वापर अशा स्वरूपांचा वापर करून जाहिरात अधिकाधिक आकर्षक बनवावी. म्हणजेच ती आपले लक्ष वेधेल. त्यामध्ये अलंकारिक भाषा वापरा. बऱ्याच वेळेस काव्यमयता, थोड्या शब्दामधून बराचसा आशय त्यामध्ये व्यक्त होतो. पाचवी गोष्ट आहे जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी आपण जाहिरात तयार करतो ही आपण पेपरमध्ये जाहिरात लिहायची आहे म्हणून आपण तयार करतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका जी येते, आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये ही जाहिरात एक तयार करायची आहे. त्यामध्ये त्या उत्पादनाची गुणवत्ता आपल्याला महत्त्वाची असते. त्यामुळे सवलतीचा उल्लेख आपण पेपरमध्ये शक्यतो करायचा नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस मुले सेल वगैरे अशा काही जाहिराती बनवतात, परंतु तशा स्वरूपाच्या जाहिराती ह्या आपण उत्तरपत्रिकेमध्ये बनवायच्या नाहीत. त्यानंतर 6वी गोष्ट आहे जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल ID याचा स्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे. बघा, संपर्क स्थळाचा पत्ता म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे, ठिकाण तुमचं, संपर्क क्रमांक, ईमेल ID या सगळ्यांचा स्पष्टपणे उल्लेख असायला पाहिजे. ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आता
ही एक सूचना आहे 7व्या क्रमांकाची की आपण जाहिरात ही पेपरमध्ये करतो आहे, उत्तरपत्रिकेमध्ये करत आहे, तर कोणत्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायची आहे. जाहिरात ही पेनने लिहावी. बघा, पहिली गोष्ट, जाहिरात ही आपण उत्तरपत्रिकेमध्ये पेनने लिहायची आहे. त्याचबरोबर कलरच्या पेनचा वापर त्या ठिकाणी अजिबात करायचा नाही. दुसरी गोष्ट, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरात लिहिताना पेन्सिल, बरेच मुलं त्याला बहुतालून डिझाईन पेन्सिलने काढतात किंवा काही चित्र पेन्सिलच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याने गुण कमी होतात. जाहिरातीमध्ये चित्र वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. पेपरमध्ये जाहिरात लिहितो त्यामध्ये या गोष्टींना काही महत्त्व नाही. जाहिराती सभोवताल एक साधी चौकट पुरेशी आहे. बरेच विद्यार्थी चौकट काढताना सुद्धा डिझाईन काढतात, रांगोळ्या काढतात, तर एक तुमच्या स्केलच्या साहाय्याने 2 रेषांची एक साधी चौकट तयार करायची आणि त्यामध्ये आपला आशय सुटसुटीत पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे. तर ह्या ज्या सूचना आहेत, या सूचनांचं आपण चांगल्या प्रकारे पालन करायचं आहे. तेव्हाच आपल्याला ती जी जाहिरात आहे ती प्रभावी होईल आणि तिचे गुण आपल्याला मिळतील. आता प्रत्यक्षरित्या जाहिरातमध्ये प्रश्न कसे विचारले जातात बघा. शब्दावरून जाहिरात लेखन. काही तुम्हाला शब्द दिले जातील, मग त्याच्यावरून तुम्हाला जाहिरात करा म्हणून सांगितलेलं असेल. शब्द म्हणजे एखाद्या दुकानाचं नाव वगैरे काही सांगितलेलं असेल. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडविणे, किंवा एखाद्या वेळेस जाहिरातच दिली जाते आणि त्याच्यावर कृती दिल्या जातात, आकृतीबंध दिले जातात. विषय देऊन जाहिरात लेखन. एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावरून तुम्ही जाहिरात तयार करायची असते, किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे. म्हणजेच एक जाहिरात दिली जाते साध्या पद्धतीने, तिला तुमच्या सृजनशीलतेप्रमाणे, तुमच्या कलेप्रमाणे तुम्ही कसे आकर्षक बनवू शकता हे स्किल तुमचं त्यामध्ये बघायचं असते. म्हणून ती तुम्हाला आणखी आकर्षक पद्धतीने, या 4 स्वरूपाचे प्रश्न साधारणतः जाहिरात लेखन या घटकावर 4 पद्धतीने असे प्रश्न विचारू शकतात. आता प्रत्यक्षरित्या प्रश्न आणि त्याची एक आपण जाहिरात तयार करू. बघा, या ठिकाणी प्रश्न आहे, दिवाळीच्या सुट्टीतील शिबिरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक नाविन्यपूर्ण वस्तूंच्या प्रदर्शनाची जाहिरात तयार करा. बघा, दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये शिबिरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ज्या नवनवीन वस्तू आहेत त्यांची प्रदर्शनाची जाहिरात आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता एक जाहिरात या ठिकाणी मी तयार केलेली आहे. बघा, आता हे पेज थोडंसं छोटं आहे, त्यामुळे ही आता तुमचं जे पेज आहे वहीचं, बरोबर त्याच्या मध्यभागी हा जो मजकूर आहे हा आपण टाकायचा आहे. बघा, हात छोटे काम मोठे. प्रभावी शब्दांचा वापर आणि लक्षवेधक सूचना आपल्या जाहिरातीमध्ये असायला पाहिजे. तर असे काही स्लोगन जे आहेत हे आपण आपल्या जाहिरातीमध्ये आपण काही स्लोगन पाठच करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला ते चटकन त्याचं आकलन होईल. हात छोटे काम मोठे. विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे भव्य प्रदर्शन. बघा, या ठिकाणी ज्याची जाहिरात करायची आहे ते स्पष्ट आणि ठळकपणे दिसत आहे. म्हणजेच ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी आपण काव्यमयता, अलंकारिक भाषा यांचा सुद्धा वापर केलेला आहे. बघा, त्यानंतर सुट्टीतील फुरसतीच्या काळात छोट्यांनी केलेली अनमोल कामगिरी. मग त्यांनी काय काम केलेलं आहे या संदर्भात तर आपण लिहू शकतो. कागद कातर कामातून केलेल्या विविध लक्षवेधक कलाकृती. कशाचं प्रदर्शन आहे बघा. कागद कातर कामातून ज्या लक्षवेधक कलाकृती केल्या आहेत त्या आहेत. शंख शिपल्यातून बनवलेल्या नेत्रदीपक वस्तू. छोट्या मातीच्या कुंड्यावरील वारली कलाकृती. भव्य आणि रंगतदार रंगावली. बघा, ही शब्दरचना कशी आहे.
आकर्षक आहे, आपली लक्षवेधक शब्दरचना असावी आपण सांगितलेलं आहे आणि कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय हा समोरच्या व्यक्तीला कळायला पाहिजे. त्यामुळे छोटे छोटे वाक्य परंतु त्याच्यामधून फार मोठा आशय व्यतीत होतो. त्यानंतर अनेक सुंदर चित्रकला कृती, अप्रतिम भरतकाम, रंगबेरंगी सुंदर मेणबत्त्या. त्यानंतर लाकडावरील कलात्मक कोरीव काम. बघा काय काय आहे तुमच्या त्या प्रदर्शनामध्ये, कोणकोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर ही जी गोष्ट आहे ही आपण प्रकर्षाने अशी मांडायची आहे. आता कालावधी महत्त्वाचा आहे जाहिरातीमध्ये, किंवा कालावधी जर नसेल तर कुठे आहे काय आहे या गोष्टीचं आकलन आपल्याला होणार नाही. मग कालावधी दिनांक 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर हा कालावधी आहे. आता आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्यांचा उल्लेख केलेला आहे म्हणून त्या दृष्टीने हा कालावधी आपल्याला निश्चित करावा लागेल. कोणताही कालावधी आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत ते प्रदर्शन आहे ते सुरू राहील. त्यानंतर स्थळ कुठं आहे बघा, लोकमान्य टिळक विद्यालयाचे भव्य पटांगण लातूर हे एक स्थळ निश्चित केलेलं आहे. जाहिरातीमध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये जर दिला असेल तर ठीक, नाहीतर तुम्ही स्वतः कुठल्याही एखाद्या स्थळाचा इथं संदर्भ देऊ शकता, त्याला काही बंधन नाही. त्यानंतर संपर्क क्रमांक. संपर्क क्रमांक काय आहे, 9, 6 आणि क्रॉसचे जे चिन्ह आहेत, कधीही या ठिकाणी पूर्ण कोणाचाही आणि आपलाही नंबर टाकायचा नाही. त्यानंतर ईमेल ID abc@gmail.com हा सुद्धा तयार करायचा, आपण तिथल्या तिथेच तयार करायचा आहे, स्वतःचा किंवा दुसऱ्याचा या ठिकाणी टाकायचा नाही. तर अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे एक आकर्षक तुम्ही, आणि याला मी साधी एक बॉर्डर किंवा ही चौकट बनवलेली आहे. अशा स्वरूपाची तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेच्या पेजवर अगोदर जाहिरात लिहायची आणि नंतर तिला चांगली एखादी चौकट तयार करायची. या ठिकाणी तुम्ही अजूनही याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या कल्पकतेप्रमाणे याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण जाहिरात ही अशीच असावी असं नाही. जाहिरात ही आपल्या कल्पनेनुसार आपण करू शकतो. फक्त या ठिकाणी काही गोष्टी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्यायच्या आहेत की पेन्सिलचा वापर करायचा नाही, पेननेच लिहायचे आहे, चित्र रांगोळ्या वगैरे काढायच्या नाहीत. बाकी तुमची कल्पना जी आहे ती तुम्ही वापरू शकता. त्यामुळे हे जो जाहिरात लेखन हा जो भाग आहे तो आपल्या चांगल्या प्रकारे या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.